नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 12 मार्च 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाप्रमाणे तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचेही भिजत घोंगडे सरकारने ठेवू नये यासाठी आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात मांडला विषय. कळंबमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात सलग 2 दिवस दगडफेक झाली. 2 गटात चौकशीसाठी धरपकड आहे पोलिसांची सुरू. पोलिसांनी 8 जणांना घेतले ताब्यात. दुसऱ्या दिवशीही दगडफेक झाल्याची पोलीसही झाले हवालदिल. उमरगा चौरस्ता येथे झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी. 8 वाहनांचे झाले मोठे नुकसान. घटना कॅमेऱ्यात झाली कैद. बार्शी येडशी लातूर मार्गाच्या रस्त्यासाठी 205.23 कोटीची मिळाली मंजुरी. खासदार ओमराजे निंबाळकर यांची माहिती. परिसरातील व्यापार उद्योग व दळणवळणास होणार याचा फायदा. करोडो रुपये खर्च करून धाराशिव शहरात वैद्यकीय महाविद्यालयाचा डोळाला उभारला, तरीही रुग्ण रेफर होत आहेत सोलापूरला. मनोज जाधव यांनी व्यक्त केली खंत. इराण इस्रायलच्या युद्धामुळे LPG गॅस बुकिंग नियम बदलला. ग्रामीण भागात 45 तर शहरी भागात 40 दिवसांनी करता येणार आता सिलेंडर बुकिंग. काळा बाजार विरोधातही होणार मोठी कारवाई. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपाच्या गोटातून धाकधूक वाढली. अध्यक्षपदावर शिवसेनेने केला दावा. शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा येणार अंतिम आदेश. यावरच घेणार जिल्ह्यातील शिवसेना निर्णय. शिवसेना कुणाची या वादाची आजच्या सुनावणीतही पुन्हा तारीख पे तारीख. सुनावणी ढकलली सर्वोच्च न्यायालयात पुढे. पारगाव तालुका वाशी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला शस्त्रास्त्रासह केली अटक. 4 जण सापडले पोलिसांच्या जाळ्यात. नॉन क्रिमिलियर विषयात बदल. ओबीसीला मोठा मिळाला दिलासा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद हे यूट्यूब चॅनल व ब्लॉग फॉलो करायला विसरू नका.